आणि शीतलनं असं काय वाईट केलं होतं की लग्नाच्या पहिल्या दिवशीच तुम्हाला हे सगळं ऐकून घ्यावं लागलं? अहो, माझ्या नवऱ्याला मी घसा फोडून सांगत होते की आमच्यात असं काय नाही, हे सगळं खोटं आहे, पण त्यांचा विश्वास बसना. अगं ते बोलले कारण त्यांना तशी शंका आली असणार ना. जयडे, मला सांग, तू रात्री कुणा संग बोलायची? आज्जा, आज्जा, कुठे गेलाय हो? आज्या, कर निघालाच होय? होय. बर बर, जातो पुढे, मी येतो लगेच मागणं. मला तर तिकडे कधी येतो असं झालंय बघ. काय मग नवी नवरी काय म्हणते? काय नाही, हाय बरी. हा, शितले, आमचं दाजी अजून 10-12 दिवस आहे, तेव्हा त्यांना चांगलं चुंगलं खायला घाल जरा. होय, चांगलं जाडजूड कर, म्हणजे तिकडं आर्मीत गेले आर्मीवाली बरोबर त्याची जिरवतात. अरे बास करला काय, आणि मला बोलण्यापेक्षा ना तू आर्मी जॉईन कर. केली असती मी, पण गावात कोण नको वय म्हणून. तर येला असतो. शितले, यांना बसू दे वाद घालत. ये जरा आपण बोलूया. हा कर, साड्या करायच्या ना तुला, कर. हे करणारच आहे, बहीण आहे माझी. बोल की. हे बघ, आता हे घर तुझं आहे, इथलं सगळं तुला सांभाळून घ्यायचं. आज आता 10-12 दिवसांनी पोस्टिंगला निघल, बाबा त्यो गेल्यावर सगळ्यांना तुला सांभाळून घ्यायचं. आणि मामी काय बोलली की अजिबात उलट बोलायचं नाही. मामा जिजी सगळ्यांची काळजी घ्यायची, आणि जेडीची काळजी पण तुलाच घ्यायची. तू काय काळजी करू नकस. आजा इथनं गेल्यावर इथं मी कधीच कुणाला कसली कमी पडून देणार नाही. आजा, जाऊ का? मग आता परत कवाय ना. तिथले फौजीला परत कवा येणार ना, हा प्रश्न विचारायचा नसतो. काळजी घे. आजा, तुझं पोस्टिंग आता कवा बी होईल, शीतल सोबत जास्तीत जास्त वेळ कसा घालवता येईल ना ते बघ. आणि तू पोस्टिंगला गेल्यावर शीतली घरात एकटी असणार आहे, त्यामुळे तिची जरा व्यवस्थित काळजी घे. हा चल निघतो. तर मी येतो सोडायला. नको, तुमच्या अजून लग्नाची पूजा बी नाही झाली, आणि पूजा झाल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नसते. तू थांब, हे उबला खाई की. हा, चल जात. जातो नाही, येतो म्हणा. मी काय कायमचा नाही चाललो. ठीक आहे.
काय झालं? सगळं ठीक आहे ना तिकडं? मी तिकडे गेलोच नाही. म्हणजे म्हणजे वाटेत असताना समाधानचा फोन आलता. काय म्हणून? ती सगळी जण जयश्रीच्या सासरी गेल्यात. कधी येणार आहेत? आता काय माहित. अहो पण शीतला तर भेटून आला असतं की. अगं समाधान घरात नसताना कसं जायचं त्यांच्याकडे? बरोबर दिसत नाही ना, म्हणून परस्पर कारखान्यावर गेलो. म्हणलं समाधान आल्यावर मगच जाऊ भेटायला. अहो पण तिला काय अडचण नाही ना, ये तर बघून यायचं की. आता शीतलला काय अडचण असेल तर ती फोन करेलच की. आम्ही सांगत होती यास्मिन रात्रीच घरी आली म्हणून. काय? होय. का? अहो म्हणून तर तुम्हाला म्हणते मी, तिकडे काय झालंय बघा म्हणून. नाहीतर मला फोन लावून द्या, मी बोलते. ठीक आहे, बोल. हॅलो शीतल, हा आई. काय करतेस? काय नाही, जरा आवरत होते. सगळं ठीक आहे ना तिकडं? होय. अगं यास्मिन रात्रीच घरी आली म्हणून जरा काळजी वाटत होती. तिकडे काय अडचण नाही ना? नाही नाही, सगळं ठीक आहे. खरं का? होय. मी काल स्वयंपाक बी केला, सगळ्यांना लई आवडला. बर. पुष्पा काय बोलली नाही ना ग? नाही आणि जयडीवरनं कोण काय बोललं नाही ना तुला? नाही. अगं काय सगळं नाही 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 म्हणतेस? काय असेल ते खरं खरं सांग की. तिकडं आमचा जीव टांगणीला लागलाय. अगं असं काहीच नाही झालं तर. म्हणजे जयडीवरनं बोलणं झालं, पण त्या मला काय नाही बोलल्या. म्हणजे सगळं ठीक आहे ना तिकडं? होय. काळजी घे बाई, आणि काय लागलं तर हक्कानं सांग. होय. घरी सगळीजण कशी आहेत? बरी आहेत. तू काय काळजी करू नका, मी घेईन सगळं सांभाळ. हॅलो, ठेवते आता, नंतर फोन करते. हा, काय झालं? अहो फोन ठेवला तिनं. समाधान, काय झालं तिकडं? काय नाही. म्हणजे अहो, ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही ती. घरात बी घेतलं नाही. मग तुम्ही समजून सांगितलं नाही का? अगं बाई, ती राहीलच की, त्याच्यासाठी गेलतो होय आम्ही. अर विसरलंच की. चलो परत समजायला जाऊ त्यांना.